नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे टाकून अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. जी रेसिपी महिना ते 2-3 महिने सहज टिकणार आहे आणि एकदम कुरकुरीत खमंग अशी ही रेसिपी आज आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत आहोत. तर चला अशा ह्या कुरकुरीत रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपल्या कोल्हापुरी तडका चॅनेलला नक्की व्हिजिट करा, म्हणजे सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या. चला तर ही कुरकुरीत रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. आता या शेंगदाण्यांचं प्रमाण आहे अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाणे 2 प्रकारचे असतात. एक एकदम बारीक असतात, घुंगरू शेंगदाणे म्हणतो, आणि एकदम मोठे मोठे शेंगदाणे असतात. तर इथं आपण जे मोठे मोठे शेंगदाणे, जे सोलापुरी शेंगदाणे म्हणतो आपण, ते शेंगदाणे घ्यायचे आहेत. म्हणजे याने काय होतं, आपण जो पदार्थ बनवणार आहे तो दिसायला पण सुंदर दिसतो आणि शक्यतो मोठे मोठे शेंगदाणे असतात ना, त्याच शेंगदाण्याची ही रेसिपी बनवली जाते. आणि बारीक शेंगदाण्याचं पण बनवू शकतो, पण शक्यतो हे जे सोलापुरी शेंगदाणे आहेत तेच वापरा. चला तर अशा पद्धतीचे हे थोडेसे ब्राऊन कलरवरती हे शेंगदाणे असतात. ते शेंगदाणे मी इथं अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. आता काय करायचं, आता पुढची प्रोसिजर करूया. तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये काय करायचं आहे, किंवा तुम्ही भांडं पण घेऊ शकता. तर मी इथं पाणी घेतलेलं आहे. 1-2 ग्लास मी इथं पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. आता इथं पाण्याला उकळी छान आलेली आहे. पाण्याला उकळी आली की लगेचच आपण यामध्ये काय टाकायचं आहे, मीठ. तर मीठ मी इथं फक्त चवीपुरतं थोडंसं नमक टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. म्हणजे काय होतं, ते जे शेंगदाणे आपण टाकणार आहे त्यामध्ये छान मीठ मुरलं जातं. तर इथं जे शेंगदाणे आपण पाणी उकळल्या यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे. तर उकळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे टाकून ही रेसिपी बनवणार आहोत आपण एकदम भन्नाट अशी. तर शेंगदाणे उकळत्या पाण्यामध्ये टाकले की आपण एकदम गॅस बारीक करायचा आणि तसंच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ म्हणजे कंप्लीटली एक 5 मिनिटं तरी इथं शेंगदाणे हे या उकळत्या पाण्यामध्ये काय झाले पाहिजे, शिजले गेले पाहिजेत. म्हणजे जास्त एकदम गरगरीत शिजवायचे नाहीत, अर्धकच्चं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते, एवढ्या पद्धतीनेच आपण हे शेंगदाणे काय करायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथं पूर्ण शेंगदाणे आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकून थोडा वेळ तसंच ठेवलं होतं. वरची सालं निघेल इतपतच आपल्याला हे शिजवायचं आहे, जास्त प्रमाणात एकदम शिजवून घ्यायचं नाही. चला तर आता हे शिजलेले काय शेंगदाणे आहेत ते बाजूला करून घेऊयात. म्हणजे गरम पाण्यामधले शेंगदाणे काय करायचं आहे, बाजूला करायचे आहेत. आता गरम पाण्यामध्ये आपण बराच वेळ काय केलं होतं, शेंगदाणे ठेवले होते. जास्त ठेवायचं नाही, फक्त 5च मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे ठेवायचे आहेत. हे मात्र जरूर लक्षात ठेवा. जास्त पुढं गेलं तरी पण हे शेंगदाणे कुरकुरीत होणार नाहीत. तर चाळणी मी एक घेतलेली आहे. चाळणीवरती सगळे शेंगदाणे टाकायचे. खाली एक भांडं ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी त्या भांड्यामध्ये निथळलं जातं. पूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं आहे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. चला तर चाळणीवरून आपण काय करायचं आहे, हे आपण शेंगदाणे सुकवून घ्यायचे आहेत. तर सुकवण्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे. कापड व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि यावरती हे शेंगदाणे पूर्ण काय करायचे, पसरवून द्यायचे आहेत. तर शेंगदाणे पसरवताना लक्षात घ्या, इथं तुम्ही हे शेंगदाणे उन्हामध्ये पण वाळवून घेऊ शकता. म्हणजे 1 तासभर जरी ऊन याला दिलं ना, तरी पण हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत होणार आहेत. आणि जर ऊन भेटलं तरी पण तुम्ही 1-2 तास याला काय करायचं, फॅनच्या वाऱ्याखाली असंच आपण हे पसरून ठेवायचे आहेत. तर लक्षात ठेवा, हे या शेंगदाण्यामध्ये अजिबात मॉइश्चर असता कामा नये. तर मी कंप्लीटली 1 तास तर ॲटलीस्ट मी असंच ठेवलं होतं. पूर्ण मॉइश्चर यातलं कमी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. म्हणजेच एक मोठी सपरट जी कढई असते ती ठेवायची. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ नंतर 1-2च चमचे फक्त पाणी टाकायचं. मीठ मी फक्त 2 ते 3 चमचे टाकलेलं आहे. जास्त म्हणून उगाचच मीठ टाकत बसायचं नाही. फक्त 2च तिथं 3 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर 2 चमचे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण मिठाचं पाणी झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जसजशी त्याला उष्णता लागेल तसं काय होतं, आपण असं उलटण्याच्या साहाय्याने काय करायचं, त्या तव्याला पूर्ण काय करायचं, म्हणजे त्या जी कढई घेतली आहे आपण त्या कढईला पूर्ण काय करायचं, मीठ असं लावून घ्यायचं. मी ते व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने. आणि नंतर मीठ पूर्ण लावलं की नंतर हे शेंगदाणे आपण थोडे थोडे त्यामध्ये टाकायचे आहेत. तर मी अर्धा किलो प्रमाणातले शेंगदाणे 2 स्टेपमध्ये मी इथे शेंगदाणे टाकणार आहे. तर निम्मे निम्मे मी शेंगदाणे टाकलेले आहेत. थोडेसे शेंगदाणे मी आता ह्याच्यावरती टाकून अशा पद्धतीने हे शेंगदाणे काय करणार आहे, भाजून घेणार आहे. तर लक्षात ठेवा, इथं आपण जास्त मिठाचा वापर करायचा नाही. म्हणून मीठ टाकून आपण हे शेंगदाणे भाजणार नाही आहोत. फक्त 2 ते 3 चमचे मिठामध्ये हे
शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर बघू शकता जसं त्याला उष्णता लागेल तसं आपलं हे शेंगदाणे जे आहे ते कलर चेंज होत चालला आहे, म्हणजे मस्त असं कुरकुरीत होत चाललेले आहेत. तर इथं जे मीठ आपण इथं टाकलेलं आहे, जे पूर्ण कढईला चिकटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि वरच्या वरतीच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. पूर्ण त्या कढईला पूर्ण असं खरखरून असं जे उलटं असतं ते फिरवायचं नाही. वरच्या वरतीच हे शेंगदाणे भाजायचे आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर जसं त्याला उष्णता लागेल तसं शेंगदाणे काय होतात त्याची वरची सालं निघण्यासाठी मदत होते. म्हणजे थोडेसे असे पूर्ण शेंगदाणे काय होतात वरची सालं निघण्यासाठी मदत होते. तर जसजशी सालं निघतील तसं ओळखून जायचं की आता शेंगदाणे छान कुरकुरीत होत आहेत. तर बघू शकता. तर थोड्या वेळानंतर मी कंप्लीटली ती 10 ते 15 मिनिटं असेच शेंगदाणे हे भाजत राहिलेले आहे. एकसारखं परतवत राहायचं. गॅस अगदी मंद करायचा आणि त्यानंतरच आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे भाजण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. जर हे शेंगदाणे जास्त असं मोठा गॅस केला तर करपू शकतात आणि अजिबात आतमध्ये भाजले जाणार नाहीत. तर इथं बघू शकता मी तुम्हाला एक शेंगदाणा इथं फोडून पण दाखवलेला आहे. तर तो शेंगदाणा पूर्ण त्याची सालं सहजच हाताने निघतात. याचाच अर्थ हे शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता. आणि अशा पद्धतीने आपण चांगलं 15 ते 20 मिनिटे असंच या मिठावरती हे शेंगदाणे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. तर इथं आपण बनवलेला होता तो पदार्थ म्हणजे भट्टीसारखे अगदी कुरकुरीत खमंग असे खारे शेंगदाणे. तर अशा पद्धतीने इथं खारे शेंगदाणे आपण बनवून घेतलेले आहेत. तर मिठापासून आता शेंगदाणे वेगळे करून घेऊया. तर झाऱ्याच्या साहाय्याने तुम्ही असे थोडे थोडे शेंगदाणे काय करून घेऊ शकता, झाऱ्याच्या साहाय्याने हे शेंगदाणे वेगळे करून घेऊ शकता. तर इथं बघू शकता पूर्ण मी यातलं मीठ काय झालेलं आहे, म्हणजे मीठ पूर्ण आपण तव्याला पसरवलेलं होतं त्यामुळे वरच्या वरतीच हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत. तर बघू शकता याचा आवाज देखील ऐकू शकता. आवाजावरून तुम्हाला ओळखतच असेल की कितपत हे कुरकुरीत खुसखुशीत खमंग असे हे आपले शेंगदाणे झालेले आहे. तुम्हाला शेंगदाणा फोडून देखील दाखवतो. अगदी सहज आपल्या हाताने फुटला जातो, वरची सालं निघली जातात. तर बघू यावरून आपल्याला ओळखता येतं की हे शेंगदाणे छान खमंग कुरकुरीत झालेले आहेत. तर असे हे भट्टीसारखे शेंगदाणे या पावसाळ्याच्या दिवसात तर नक्की घरात बनवून ठेवा आणि आपल्या कोल्हापुरी तडका चॅनेलला नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा.